रामकृष्ण हरी. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळा ही एक खगोलीय घटना आहे. असं म्हटलं जातं की जो कोणी या ठिकाणी अमृत स्नान करेल त्याच्या पापांचा नाश होऊन त्याची आत्मशुद्धी होईल आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल. त्यामुळे दर 12 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये लोक करोडोच्या संख्येने अमृत स्नान करण्यासाठी जातात. आणि या वर्षी तर 144 वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला अनुभवण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं. त्यामुळे सर्वांचीच अशी इच्छा आहे की आम्हालाही त्या ठिकाणी अमृत स्नान करायला मिळावं. ज्यांना हे सहज शक्य आहे त्यांनी ते नक्कीच करावं. परंतु असंही पाहायला मिळतंय की काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही असे असतानाही ते लोक इतरांना मागून किंवा कर्ज काढून तीर्थाटन करायला लागतात. तर यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये खूप सुंदर उपदेश केलाय. राष्ट्रसंत म्हणतात, गावी उपाशी ठेवून बाळा कासया जावे कुंभमेळा, देव गावी थोडा तीर्थे निराळा ऐसे नाही. लोक यात्रा करीती चारो धाम, लोका मागते न करिता काम, यात न घडे पुण्यकर्म, वावुका भ्रम अहंकार. जेथे प्रेम आणि पावित्र्य त्यासीच नाम तीर्थक्षेत्र, कासया जावे गोंधळ विचित्र बघाया तीर्थी. जनता जनार्दनाच्या सेवेचे काम करिता इमाने साचे, गावीच पुण्य पंढरीचे धाव ध्येयी पैसे. सांगायचं तात्पर्य एवढंच की कर्जबाजारी होऊन तीर्थाटन केल्यापेक्षा आपण जर आपल्या गावीच राहून आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या ग्रामाची सेवा जर केली तर त्या तीर्थाटनाचे फळ आपल्याला आपल्या गावाच्या सेवेनेच मिळू शकते. जय गुरु.